नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि हो, आज आपण बघत आहोत सांकेतिक भाषा। सांकेतिक भाषाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्याला काय म्हणतात, तुलनात्मक सांकेतिक भाषा। तुलनात्मक सांकेतिक भाषा, बरोबर। तुलना तुलना म्हणण्यापेक्षा याला काय म्हणू शकतो माहिती आपण, जंबल्ड कोडिंग। जंबल्ड कोडिंग म्हणजे अस्ताव्यस्त, अस्ताव्यस्त, बरोबर। अस्ताव्यस्त सांकेतिक भाषा कसं सोडवायचं सर? डायरेक्ट प्रश्न बघितल्यावर कळेल। चला बघा प्रश्न काय विषय। बर, हे सोडवलेले प्रश्न आहेत, तर आपण काय करू, डायरेक्ट पहिला प्रश्न घेऊ। दिसतंय सगळ्यांना? चला, दिसतंय सर, खूप छान। याला मूव करा, चलो। हा, वाचा काय पहिला प्रश्न। एका सांकेतिक भाषेत 1, 4, 8 ची झोपी ते त्यांना सांगतो उठा, बरोबर। अजून एकही प्रश्न झालेला नाहीये, पहिलाच प्रश्न चालू आहे। काय म्हणणं आहे, 1, 4, 8 म्हणजे प्लीज कम हियर, प्लीज कम हियर। दुसरं आहे 2, 4, 7 म्हणजे यू गो प्लीज। 8, 4, 5 म्हणजे प्लीज सीट हियर। तर सीटचा संकेत त्याच भाषेत कोणता असेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। मी काय करतो, इकडे आपल्याला थोडं मोकळ्या बाजूत लिहायचंय, बाजूला याला घेतोय। ओके, हा, समजून घ्या आता। एका सांकेतिक भाषेत 148, मग काय करायचं माहितीये, लक्षात घ्या। इथं लिहिलं मी 148 आणि त्याच्या समोर लिहितोय प्लीज कम हियर, प्लीज कम हियर। याला नाव देऊ 1 नंबरचं वाक्य। काय नाव देऊ? 1 नंबरचं वाक्य। ओके, नंतर आहे सर 247। चला, 247 म्हणजे काय, यू गो प्लीज। 247 यू गो प्लीज, याला नाव देऊया 2 नंबरचं वाक्य। ओके, त्यानंतर 8, 4, 5 प्लीज सीट हियर। 8, 4, 5 प्लीज सीट हियर, याला नाव देऊ 3 नंबरचं वाक्य, बरोबर। समजून घ्या। आता तुम्हाला वाटेल सर सीट साठी विचारलं, कशासाठी? सीट, मग 3 नंबरच्या वाक्यात सीट आहे आणि सीटला 4 दिसतंय, येणार उत्तर 4। तर तसं नाही। पहिली एक गोष्ट नोट लक्षात घ्या। नोट काय, हे संकेत कसे असतात, संकेत आपापसात अस्ताव्यस्त, आपापसात अस्ताव्यस्त असतात। संकेत आपापसात अस्ताव्यस्त असतात। आता मला सांगा, 1, 4, 8 म्हणजे प्लीज कम हियर, 2, 4, 7 म्हणजे यू गो प्लीज, 8, 4, 5 म्हणजे प्लीज सीट हियर। तर प्रश्न असा आहे, तर सीटचा संकेत त्याच भाषेत कोणता असेल? आता सगळ्यात पहिलं एक विचारलेला प्रश्न, काय विचारलं, सीट म्हणजे काय? करेक्ट आहे। स्टेप वाईज लक्षात घ्या बरं का, स्टेप वाईज लक्षात घ्या। सगळ्यात पहिली स्टेप तुमच्या डोक्यात फिक्स ठेवायची की काय करायचं, सीट याला शोधा। सीट याला शोधा। सीट कुठे आहे भाऊ? 3 नंबर मध्ये। सीट कुठे आहे? 3 नंबर मध्ये। आता तुम्हाला सीटचं उत्तर काढायचंय, पण हे अस्ताव्यस्त आहेत। अस्ताव्यस्त म्हटल्यावर सुरुवातीला तुमच्या डोक्यात काय, सीटचं उत्तर एकतर 8 राहील, 4 राहील किंवा 5 राहील। फिक्स माहिती का नाही, सीटचं उत्तर एकतर 8 आहे, नाही तर 4 आहे, नाही तर 5 आहे, पण इतकं कन्फर्म आहे तिघापैकी एकच। पटतंय? मग आपल्याला काय करायचं माहितीये, या सीटला एकट्याला लपवलं, सीटला लपवलं। मग सीटचे बॉडीगार्ड कोण, म्हणजे सीटचे सोबत राहणारे कोण, प्लीज आणि कोण, हियर। प्लीज आणि कोण, हियर। म्हणजे जर तुम्हाला सीटचं उत्तर पाहिजे, बघा ब्ल्यू पेन घेतो, जर तुम्हाला सीटचं उत्तर पाहिजे तर तुम्हाला प्लीज आणि हियर यांना उडवावं लागेल। प्लीज आणि हियर यांना उडवावं लागेल। म्हणजे स्टेप सेकंड काय माहितीये, स्टेप सेकंड, सीटला एकटे पाडा,
सीटला एकटे पाडा. मग सीटचे मित्र कोण? प्लीज आणि हिअर. प्लीज आणि हिअर. मग तुम्हाला काय करायचं? प्लीज व हिअर बघा. प्लीज हिअर जेथे सामायिक आहेत. प्लीज हिअर जेथे सामायिक आहे तेथे बघा. तेथे बघा. मग प्लीज आणि हिअर, प्लीज आणि हिअर एक एक अक्षर असलं तर एक एक सामायिक पाहिजे. पण प्लीज हिअर तिसऱ्या वाक्यात आहे आणि प्लीज आणि हिअर पहिल्या वाक्यात पण आहेत. आता तुमच्या डोक्यात काय राहील? सर मग प्लीज दुसऱ्या वाक्यात आहे आणि तिसऱ्या वाक्यात आहे, पण त्यांनी गडबड काय होईल? फक्त प्लीजच उडन ना. तुम्हाला प्लीज आणि हिअरला उडवायचंय. प्लीज आणि हिअरला उडवलं तेव्हा सीट राहणार आहे. मग प्लीज आणि हिअर कुठं कॉमन आहे? पहिल्यात आणि तिसऱ्यात. मग इथं लिहितो मी 1 व 3. 1 व 3 पहा बरं का. 1 आणि 3. मग 1 आणि 3 मध्ये प्लीज हिअर, 3 मध्ये प्लीज हिअर. मग इकडे असे कोपऱ्या कोपऱ्यातले नाही घ्यायचे. म्हणजे प्लीज हिअर याचा अर्थ 1 व 3 मध्ये, 1 व 3 मध्ये उजवीकडे 2 अक्षर सारखी आहे म्हणून 1 व 3 मध्ये सारखे अंक शोधायचे. मग सारखे अंक बघा. इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. म्हणजे याचा अर्थ प्लीज व हिअर साठी, प्लीज हिअर साठी काय राहणार? 8 आणि 4. बरोबर. तुम्हाला घेणं देणं नाही 4 कोणाला आणि 8 कोणाला, कारण तुम्हाला नुसतं सीट विचारलं ना. मग सीट विचारलं, प्लीज सीट हिअर तिसऱ्या वाक्यात होतं. तिसऱ्या वाक्यामध्ये 8 4 5 होतं. मग प्लीज आणि हिअर साठी 8 आणि 4 आहे. म्हणजे 8 आणि 4 जर कटलं, 8 आणि 4 जर कटलं, 8 आणि 4 जर कटलं तर 5 कुणासाठी? 5 कुणासाठी? 5 सीट साठी आहे. 5 सीट साठी आहे. म्हणजे येणार उत्तर किती? 5. येणार उत्तर किती? 5. पटतंय? समजतंय? याचा अर्थ काय? महत्वाचं हे तुम्हाला विचारलं काय, जे विचारलं त्याला पाहायचं, त्याला एकटं पाडायचं. नियम लक्षात घ्या. जे विचारलं परत एकदा चला. सर आम्हाला सीट विचारलं, मग आम्ही तिन्ही वाक्य लिहून घेतले. तिन्ही वाक्यात सीट इथं आहे 3 नंबरच्या ठिकाणी. मग आम्ही सीटला लपवलं. सीटला लपवलं तर सीटचे बॉडीगार्ड कोण आहे? बॉडीगार्ड म्हणजे त्याचे मित्र कोण आहे? प्लीज आणि हिअर. प्लीज आणि हिअर यांची संगत सोडल्याशिवाय सीट एकटा भेटणार नाही. मग संगत तोडायची. संगत तोडायची, त्यांच्यात बॅटिंग नाही करायची. काय करायचं? यांच्या संगतीतले 2 नमुने अजून शोधायचे. मग प्लीज हिअर कुठं दिसू राहिले? 1 मध्ये. मग 1 आणि 3 मध्ये आपण काय केलं? सामायिक पाहिलं आणि सामायिक काढून काय केलं? त्याचं उत्तर केलं. क्लिअर आहे? हळूहळू कळेल. 10 उदाहरणं आहेत पण तगडे उदाहरण आहेत. शेवटचे उदाहरणं अजून तगडेत बरं का, कुठं जायचं नाही. चला पुढचं उदाहरण बघूया. काय नंबर? 2 नंबरचं. चला हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण मी याला आता काय करतोय? रफ करतोय. क्लिअर? चला दुसरं उदाहरण. काय दुसरं उदाहरण बघा. सर दुसरं उदाहरण आहे, याला काय करू? मूव करूया. चला. एका सांकेतिक भाषेत सगळ्यांना दिसतंय. ऐ ऐ ऐ ले पळालंय. ओके चला परत. एका सांकेतिक भाषेत 1 2 3 ऑनेस्ट अँड टाइम. इथं लिहितो हा. 1 2 3 ऑनेस्ट, ऑनेस्ट अँड टाइम, अँड टाइम. याला देतो 1 नंबर नाव. पुढं 7 8 9 म्हणजे काइंड बट स्ट्रिक्ट. 7 8 9 काइंड बट स्ट्रिक्ट. STRICT. याला नाव देतो सेकंड. थर्ड 8 2 5 म्हणजे काइंड अँड जनरस. 8 2 5 म्हणजे काइंड अँड GENEROUS. थर्ड. करेक्ट आहे. हे लिहून घेतलं. आता हे समजून सांगण्यासाठी लिहून देतोय मी. परीक्षेमध्ये एवढा कुटाणा करायचा नाहीये. परीक्षेमध्ये सगळ्यात पहिलं फटका काय करायचा? पाहायचं कोण आहे. कोण विचारलं? बट. बट इथं लिहायचं बट. करेक्ट आहे.
पहिली स्टेप काय काय विचारलं, बट. मग पहिल्या स्टेप बट कोणत्या वाक्यात आहे, बट कोणत्या वाक्यात आहे, स्टेप 1 परत एकदा समजून घ्या. बट दुसऱ्या वाक्यात आहे, बट दुसऱ्या वाक्यात आहे. मग बट दुसऱ्या वाक्यात आहे, मग दुसऱ्या वाक्यात बटला लपवा. बटचे बॉडीगार्ड काइंड आणि स्ट्रिक्ट. मागच्या उदाहरणात या उदाहरणात काय फरक आहे, मागच्या उदाहरणात आपण सीटला लपवलं होतं आणि प्लीज हिअर डायरेक्ट कॉमन भेटले होते. आता इथं मी बटला लपवलं, तुम्ही सांगा काइंड आणि स्ट्रिक्ट. काइंड आणि काय स्ट्रिक्ट, म्हणजे इथं स्टेप सेकंड बटला लपवले तर काइंड स्ट्रिक्ट राहते. काइंड आणि काय राहते, स्ट्रिक्ट. STRICT स्ट्रिक्ट राहते. बरोबर. मग आता काइंड आणि स्ट्रिक्ट याचं उत्तर काढायचं तर काय करा, सामायिक कुठे आहे. मग सामायिक कुठे आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यात काइंड सामायिक आहे. मैत्री तो 2 व 3 वरून, 2 व 3 वरून कोण सामायिक आहे, 2 व 3 वरून काइंड आणि स्ट्रिक्ट. काइंड सामायिक आहे 2 व 3 वरून. काइंड उजव्या हाताला, काइंड 2 मध्ये, इकडं काइंड. मग इकडं अक्षरांमध्ये इकडं 8 इकडं 8, म्हणजे काइंड साठी काय 8, काइंड साठी आलं 8. म्हणजे 8 म्हणजे काइंड, 8 म्हणजे काइंड. बरोबर आहे, बरोबर आहे. मग सर काइंड आणि स्ट्रिक्ट त्याचे मित्र होते, तुम्ही काइंडला उडवलं, आता अजून कुणाला उडवायचं, स्ट्रिक्टला उडवायचं. मग स्ट्रिक्ट कुठं सामायिक आहे, स्ट्रिक्ट आहे सर, स्ट्रिक्ट आहे कुठंच नाही. बघा आता बरं का, कुठंच नाही. आता स्ट्रिक्ट सामायिक तर नाहीये सर, स्ट्रिक्ट सामायिक नाहीये. मग तिसरी स्टेप काय, स्ट्रिक्ट सामायिक नाही, स्ट्रिक्ट सामायिक नाही. बघा मग आता आपल्याला काय मिळालं, काइंड साठी मिळालं. बरोबर. स्ट्रिक्ट सामायिक नाहीये, राहिलं काय, बट आणि स्ट्रिक्ट सोबत राहिले. तुम्हाला बटचं उत्तर काढायचं. बटचे मित्र काइंड आणि स्ट्रिक्ट होते, काइंड सेपरेट भेटून गेला, आपण स्ट्रिक्ट कुठं सामायिक नाहीये. आणि जेव्हा सामायिक नसतं तेव्हा राहिलं काय इकडं 7 आणि काय 9, म्हणजे स्ट्रिक्टचं उत्तर काय, एक तर 7 किंवा काय 9, 7 किंवा काय 9. पटतंय, समजतंय. म्हणजे जेव्हा सामायिक नसतं आणि 2 अंक उरले तेव्हा त्याचं उत्तर. आणि जर तुम्हाला बटचं उत्तर विचारलं, बटचं, तर बटचं पण 7 किंवा 9 आणि स्ट्रिक्टचं पण 7 किंवा 9. म्हणजे बट आणि स्ट्रिक्ट, एक तर बटचं उत्तर 7 किंवा 9, स्ट्रिक्टचं उत्तर 7 किंवा 9. नेमका 7 कुणाला 9 कुणाला काहीच माहिती नाही, निश्चित सांगता येत नाही. म्हणून येणार उत्तर 7 किंवा 9, पर्याय तिसरा. पटतंय, डोक्यात जात आहे नक्की. चालायचं पुढं मग, चलिए नेक्स्ट. बघा आता पुढचं उदाहरण काय विषय पुढचा, 3 नंबर. परत लिहून एक्सप्लेन करा सर, काहीच अडचण नाही, करतो बाळांनो. चला काय बाबा काय आहे बघा. हा 7 2 4 आय मेट समीर. लिहू मग 7 2 4 आय मेट समीर. याला द्या 1 नंबरचं वाक्य. 8 3 5 दीपा अँड महेश. 8 3 5 दीपा अँड महेश. 2 नंबर. ओके. त्यानंतर 4 3 8 महेश मेट दीपा. ओके. चला उत्तर काढायचे. उत्तर कुणाच काढायचं, आय. तर आयचा संकेत काय, मग पहिली स्टेप आय काढायचं. स्टेप फर्स्ट, आय हे पहिल्या वाक्यात आहेत.
पहिल्या वाक्यात, वाक्यच म्हणता येईल ना त्याला नंबर दिला ना आपण, एक नंबर मध्ये आय. मग आयला एकटं पाडायचं भाऊ, कारण तुम्हाला आयचं उत्तर पाहिजे ना. आयचं उत्तर पाहिजे तर मेट आणि समीरचं उत्तर काढणं लागेल. मग मेट आणि समीरचं उत्तर काढायची टेक्निक काय, सामायिक घटक. मग मेट पाहिजे सामायिक कुठे आहे, मेट आणि समीर, म्हणजे स्टेप सेकंड, मेट व समीर साठी संकेत शोधूया. मेट व समीर साठी संकेत शोधूया. मेट आणि समीर कुठे आहे बघा, मेट 1 आणि 3 मध्ये. मग 1 व 3 मध्ये, 1 व 3 मध्ये राईट साइडला काय आहे, मेट. 1 व 3 मध्ये राईट साइडला काय आहे, मेट. मग मेट आहे. मग मेट कुणासाठी, 1 व 3 मध्ये, इथं मेट आहे, इथं मेट आहे. 1 आणि 3 मध्ये 4 आणि 4, म्हणजे मेट साठी काय 4. 1 व 3 मध्ये मेट साठी काय 4. मग मेट साठी 4 मास्तर. चला बरं, तुम्हाला आयचं उत्तर पाहिजे, मेटला भेटलं 4. करेक्ट. आता तुम्हाला समीर पाहिजे. कोण पाहिजे, समीर. मग समीर आहे का कुठं सामायिक, मागच्या वेळेस सारखीच गडबड झाली सर, समीर सामायिक नाहीये. मग इथं लिहायचं समीर सामायिक नाही. मग जिथं सामायिक नाही तिथं जर तरचं उत्तर. मग समीर साठी एक तर 7 नाही तर 2, म्हणजे आय साठी पण 7 नाही तर काय 2. समीर साठी 7 किंवा 2, तसंच आय साठी पण 7 किंवा 2. कन्फर्म सांगू शकत नाही. पर्याय कितवा, चौथा. पटतंय, डोक्यात जात आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. क्लिअर आहे. चालायचं पुढं. मग चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा विषय असा आहे की आता आपल्याला 4 नंबरचं उदाहरण बघायचं आहे. चला मग कुठे गेलं 4. छोटा करू याला, छोटा झूम इन झूम आउट. ओके. चला, किती नंबर 4. कुठे गेलं, नेक्स्ट पेजवर आहे. चला 4 नंबर दिसतंय. यस सर, मिळालं. झूम इन आणि मूव. चलो भाई, 4 नंबर. परत तेच. बरं, आता शब्द लय चायनीज सारखे दिसत आहे, थान घ्यायचा नाही. चायनीज जरी असलं तरी घाबरून जायचं नाही. काय म्हणणं त्यांचं, बी नाय पाय. नवीनच भाषा आहे, ताण घेऊ नका. इथं लिहायचं बी आय, नाय आणि पाय, म्हणजे सम गुड जोक्स. याला 1 नंबर नाव द्यायचंय. त्यानंतर नाय बॅट लिक. नाय थोडं लांब लिहूया. बाय, नाय, पाय, म्हणजे हे. हा. त्यानंतर नाय बॅट लिक. शब्द जरा खतरनाक आहे. नाय बॅट लिक म्हणजेच काय, सम रियल स्टोरीज. सेकंड. त्यानंतर पाय लिक टॉल, म्हणजे मेनी गुड स्टोरीज. थर्ड नाव द्यायचे. ओके. आता प्रश्न काय विचारला, तर त्याच भाषेत जोक्सचा संकेत काय. मग स्टेप फर्स्ट काय रे सर, स्टेप फर्स्ट कुणाला शोधा, जोक्स. कोणत्या वाक्यात आहे जोक्स हे पहिल्या वाक्यात. जोक्सला लपवा,
जोगचे मित्र सम आणि गुड, मग सम आणि गुड 2 नंबर, सम व गुडला सामायिक बघा. सम व गुडला सामायिक बघा. मग सम आणि गुड, इथं सम आहे, इथं सम आहे पहिल्यात आणि दुसऱ्यात, गुड पहिल्यात आणि तिसऱ्यात, मग इथं लिहायचं 1 व 2. मग इथं सम, इथं सम, मग काय होणार? नाय नाय, म्हणजे नाय बरोबर सम. ओके, 1 व 2 मध्ये. त्यानंतर 2 व 3 मध्ये, 2 व 3 मध्ये कोण कॉमन आहे? 2 व 3 मध्ये कोण कॉमन आहे? स्टोरीज, म्हणजे लिक आणि लिक. इथं लिहायचं 2 व 3. लिक, लिक साठीच काय? स्टोरीज. दिसतंय? दिसतंय? मग काय होणार सर? सर नाय साठी सम, नाय साठी सम, त्यानंतर लिक साठी स्टोरीज, लिक साठी स्टोरीज. मग आता आपल्याला कोणत्या वाक्यात मिळालं ते पहिल्या. त्यानंतर गुड साठी काय? गुड साठी आपल्याला विचारलं काय? सम व गुड ना, सम व गुड. अरे काय आपण वेळ घातला. सम आणि गुड साठी काढायचं, तर 1 व 2 मधून आपल्याला नाय मिळाला सम साठी 1 आणि 2 मधून, आणि 2 व 3 मधून, 2 व 3 मधून आपल्याला गुड पाहिजे होता. गुड, गुड 1 व 3 वरून मिळेल, 1 आणि 3 वरून. इथं लिहायचं 1 व 3, 1 व 3 गुड गुड. इकडं काय? मग पाय पाय, म्हणजे पाय बरोबर गुड. समजून घ्या. आता आपल्याला काय स्टेप 1 मध्ये जोक्स शोधायचं होतं. पहिल्या वाक्यात जोकला पाहिलं, जोकचे मित्र कोण आहे? सम आणि गुड. मग आपण समला कॉमन घेतलं 1 आणि 2 मधून. 1 व 2 मध्ये समला आलं नाय, आणि 1 व 3 मधून पायला काय आलं? गुड. मग म्हणजे याचा अर्थ काय? सम आणि गुड, नाय आणि पाय कटणार. काय? नाय आणि पाय कटणार, सम आणि गुड कटणार, उरलं काय? जोक्सला बी आय, म्हणजे येणार उत्तर बी आय. येणार उत्तर बी आय. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. आता बघा 4 उदाहरणं आपण डिटेल लिहिले. डिटेल परीक्षेमध्ये डिटेल लिहायचं काम आहे का नाही? असं समजायचं परीक्षेचा हा पेपर आहे आणि या पेपरवरतीच आपल्याला काय करायचंय? काळं करायचं. काळं करायचं म्हणजे पेपरवरती सोडवायचंय. चला 5 नंबरचा प्रश्न तसंच सोडवू. मग 5 नंबरचा प्रश्न तसाच सोडवूया. चला बघा. चलो भाई 5 नंबर क्लिअर आहे. खूप मोठ्या अक्षरात दिसतंय, आंधळेलाही दिसेल आता, काही काळजी नाही. चला यस सर. बरं, उत्तर काय पाहिजे बघा आता. तर अँडचा संकेत, अँड बरोबर. मग आता काय करायचं? अँडचा संकेत म्हणजे अँड कुठे बघा. बघा पहिल्या वाक्यात आहे का? कॅट्स अँड डॉग. मग याला काय म्हणायचं? कॅट्स अँड डॉग. इथंच याला 1 नंबर म्हणायचं. त्यानंतर कुम फो पॉम कॅट्स लाईक मिल्क, याला काय म्हणायचं? इथंच 2 नंबर म्हणायचं. आणि कोम टोम म्हणजे डॉग्स बार्क, याला म्हणायचं 3 नंबर. ओके. चला उत्तर कशाच काढायचं? अँडचं. मग अँडला शोधा. 1 नंबर मध्ये अँड आहे का? आहे ना मास्तर. बरं, त्यानंतर मग अँड 1 नंबरला आहे, अजून 2 नंबरला आहे का? कॅट्स लाईक मिल्क. यस सर. आता मला सांगा, तुम्हाला उत्तर अँडचं पाहिजे. हा पहिलं वाक्य पहा, मी ज्याला ब्ल्यू पेननं अंडरलाईन करतोय. तुम्हाला उत्तर अँडचं पाहिजे. अँडला बॉक्स केला. अँडचे बॉडीगार्ड कोण आहे? कॅट्स आणि डॉग्स, म्हणजे कॅट्स आणि डॉग्स. कॅट्स आणि डॉग्स साठी आपल्याला काय करायचंय? सामायिक पाहिजे. मग कॅट कुठं सामायिक आहे? कॅट बघा पहिल्या ह्याच्यात कॅट आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात बी काय आहे? कॅट आहे. म्हणजे 1 आणि 2 मध्ये कॅट कुठं आहे? 1 व 2 मध्ये. काय कोड आहे? टॉम कुन सुद. कुन, कुन म्हणजे कॅट साठी कुन आलाय. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? मग आता डॉग्स शोधावं लागेल, कारण कॅट आणि डॉग जर उडवले, कॅट आणि डॉग जर उडवले तरच अँडचं उत्तर मिळणार आहे, तरच अँडचं उत्तर मिळणार आहे. मग आता काय करा? डॉग्स. डॉग कुठं कॉमन आहे? सर 1 मध्ये कुत्रं आहे, डॉग्स आहे, त्यानंतर 3 मध्ये पण आहे. मग इथं लिहितो 1 व 3 वरून. 1 व 3 वरून आहे की नाही? आपल्याला डॉग शोधायचे. 1 व 3 वरून आपल्याला डॉग शोधायचे भाऊ. तर 1 मध्ये डॉग्स आहे,
आणि 3 मध्ये डॉग्स आहे. मग इकडं कोण आहे? टॉम, कॉमन टॉम. आणि इथं बी कोण आहे 3 मध्ये? टॉम. म्हणजे 1 व 3 मध्ये कोण आहे? टॉम. कोण आहे? टॉम. टॉम. करेक्ट आहे. मग सर कॅटला मिळालं कुन, डॉग्सला मिळालं टॉम आणि अँड आहे पहिल्या वाक्यात. म्हणजे बघा इथं लिहायचं टॉम 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 टॉम. टॉमला आहे डॉग्स. ओके. त्यानंतर कुन म्हणजे कॅट्स, याला आहे कॅट्स. म्हणजे साहजिक डॉग्स आणि कॅट्स. तर सूडसाठी काय? सूडसाठी अँड. म्हणजे अँडचं उत्तर काय? सुड. सुड म्हणजे काय रे भाऊ? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? थोडंसं जड गेलं असेल कारण पहिले 4 प्रश्न मी खूप सुटसुटीत लिहिले आणि 5वा प्रश्न डायरेक्ट याच्यावर सोडवला, त्यामुळे थोडंसं जड गेलं असेल. ताण घेऊ नका. ज्याला लय ताण आला त्याला परत 6वं समजून सांगतो आणि मग आपण काय करू? प्रश्नातच सोडवूया. चला 6वं पाहू सर. काहीच नका करू, वरती चला आणि लिहून घ्या काय काय वाक्य आहे. सगळ्यात पहिलं वाक्य 1 2 4 फ्रेश अँड ज्युसी. 1 2 4 म्हणजे फ्रेश अँड ज्युसी, याला नाव द्या 1 नंबर. त्यानंतर 5 4 6 म्हणजे ईट ज्युसी फ्रूट. 5 4 6 ईट ज्युसी फ्रूट्स, याला नाव द्या 2 नंबर. त्यानंतर 6 7 8 फ्रूट इज राईप. बर, इंग्रजीचं टेन्शन घ्यायचं नाही. नेमकं सर या राईपचा अर्थ काय? आपल्याला अर्थ विचारला नाही भाऊ, आपल्याला संकेत विचारला, तेव्हा नको त्या गोष्टीचा लोड घ्यायचा नाही. करेक्ट आहे. फ्रूट इज राईप. चलो भाई, काय विचारलं भाऊ? ईट. काय विचारलं? ईट. मग ईट कोणत्या वाक्यात आहे? 1 2 3. सर ईट 2 नंबरच्या वाक्यात आहे. म्हणजे स्टेप फर्स्ट. ईट वाक्य 2 मध्ये आहे. मग स्टेप सेकंड, ईटचे साथीदार कोण आहे? ज्युसी आणि फ्रूट्स. म्हणजे ज्युसी फ्रूट साठी संकेत काय? ज्युसी फ्रूट साठी संकेत काय? मग ज्युसी आणि फ्रूट काय करायचंय? सामायिक. मग ज्युसी कुठे आहे? ज्युसी पहिल्यात आणि दुसऱ्यात. ज्युसी पहिल्यात आणि कुठे आहे? दुसऱ्यात. मग ज्युसी साठी इथं लिहायचं 1 व 2. कोण आहे कॉमन 1 व 2 मध्ये? ज्युसी ज्युसी. इकडं ज्युसी, इकडं ज्युसी. इकडं कोण? 4 4. म्हणजे ज्युसीला काय? ज्युसीला मिळालं 4. ज्युसीला मिळालं 4. पुढं पुढं फ्रूट्स. फ्रूट्स कुठे आहे कॉमन? ते फ्रूट्स. ओके. तर हे यस आहे, हे फ्रूट्स म्हणजे फ्रूट्स कुठंच नाही, तर फ्रूट आहे. मी यस शिल्लक लिहिलं, फ्रूट आहे ते. चला मग 2 व लाल पेन लिहितो. चला फ्रूट्स कुठं कॉमन आहे? 2 व 3 मध्ये. फ्रूट्स कुठं कॉमन आहे? 2 व 3 मध्ये. मग 2 व 3 मध्ये फ्रूट कॉमन आहे. इकडं फ्रूट आहे, इकडं फ्रूट आहे. इकडं 6 आहे, इकडं 6 आहे. म्हणजे 6. करेक्ट आहे का? यस और नो? यस. म्हणजे इकडं फ्रूट आणि तिकडं ज्युसी. म्हणजे 4 आणि 6. 4 आणि 6. आणि आपल्याला स्टेप 1 मध्ये ईट कुठं मिळालं? वाक्य 2 मध्ये. वाक्य 2 मध्ये ज्युसी आणि फ्रूट मिळालं. ज्युसी साठी 4 आहे, फ्रूट साठी 6 आहे. म्हणजे उरलं काय? 4 6 इकडे राहिलं, तर ईट साठी काय? 5 आहे. येणार उत्तर 5. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? ज्या महाशयाला वाटलं असेल पहिल्यांदाच प्रश्न बघून सर ईट साठी डायरेक्ट 5 आहे, म्हणजे ज्युसी साठी डायरेक्ट 4 आहे, 6 साठी निव्वळ फ्रूट आहे, तर हा निव्वळ योगायोग आहे भाऊ. असं होत नाही. ते एकमेकात काय असते? अस्ताव्यस्त असतात. क्लिअर आहे? चालायचं पुढं मग नक्की. चलिए नेक्स्ट. आपल्याला 8 नंबरचा प्रश्न पाहायचा आणि आता डायरेक्ट आपण इथंच सोडवणार आहोत. चला. 7 4 3 मँगोज आर गुड. 6 5 7 ईट गुड फूड. 9 3 4 मँगोज आर राईप. द राईप या शब्दाशी निगडीत. चला याला 1 नंबर. बरं, राईप उत्तर काढायचंय. मग राईप कुठं आहे?
राईट कोणत्या वाक्यात आहे? तिसऱ्या, याला 3 नंबर म्हणा. त्यानंतर मँगोज आर गुड, याला 1 नंबर म्हणा. आणि याला काय म्हणा? 2 नंबर म्हणा. करेक्ट आहे. चला, काय राईप राईप काढायचंय. मग राईप जर लपवलं तर मँगोज आणि आरचा कोड पाहिजे. मग इथं लिहायचं मँगोज आणि इकडे लिहायचं आर. मँगोज कुठे आहे? सर मँगोज पहिल्या याच्यात आहे आणि तिसऱ्या याच्यात आहे. मग इथं लिहायचं 1 व 3. पहिल्या याच्यात मँगोज आहे, 3 मध्ये पण मँगोज आहे. मग पहिल्या याच्यात आकडा कोण आहे? 7 4 3 आणि इकडे 9 3 4 म्हणजे मँगोज साठी काय आलं? 4 आलंय. आता आर शोधायचंय तर पहिल्या वाक्यात आर आहे, मँगोज आर. आपल्याला मँगोज आर पहिल्या वाक्यात भेटतंय आणि तिसऱ्या वाक्यात काय भेटलं? मँगोज भेटलं. आर कुठे आहे? आर आहेत बघा. यस, टाइमपास केला आपण. डायरेक्ट काय? मँगोज आणि आर, MANGOES, मँगोज आर हे कोणकोणत्या वाक्यात आहे? पहिलं व तिसरं. मँगोज आर हे कोणकोणत्या वाक्यात आहे? पहिल्यात आणि तिसऱ्यात. मग पहिल्यात आणि तिसऱ्यात काय करायचं तुम्हाला? पहिल्यामध्ये काय भाऊ? 4 3 आणि इकडे पण 3 4 म्हणजे मँगोज आणि आर साठी 3 4 किंवा 4 3. बरोबर आहे. मग मँगोज कुठं होतं? पहिल्या ह्याच्यात होतं. आपल्याला काय काढायचंय? राईट ना. तिसऱ्या वाक्यात होतं मँगोज आर राईट. बघा हे तिसरं वाक्य. मग काय कटलं? मँगोज कटलं, आर कटलं, कारण तिथं 3 किंवा 4 येत आहे. आणि याला शब्द काय होता? 9 3 4 म्हणजे 9 3 4 पैकी 3 4 कटलं, उरलं काय? 9 म्हणजे येणार उत्तर 9. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. लक्ष द्या आता. 9 नंबर. 9 नंबर सर ते खूपच अवघड जातं असं असं इकडे तिकडे निवडायला. तर लिहूया बाबांनो. काय लिहूया? चला 7 8 6. स्टडी व्हेरी हार्ड. स्टडी व्हेरी हार्ड. पहिलं वाक्य. 9 5 8 हार्ड वर्क पेज. 9 5 8 हार्ड वर्क पेज. त्यानंतर 6 4 5 स्टडी अँड वर्क. तीन नंबरच. ओके चलो. तर व्हेरी या शब्दाशी निगडीत. व्हेरी. व्हेरी कुठे आहे भाऊ? व्हेरी 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 पहिल्या ह्याच्यात आहे. बरोबर आहे. मग पहिल्या ह्याच्यात स्टेप फर्स्ट बघा. स्टेप फर्स्ट व्हेरी पहिल्या वाक्यात आहे. व्हेरी कोणत्या वाक्यात आहे? पहिल्या वाक्यात आहे. मग व्हेरी पहिल्या वाक्यात आहे आणि मग व्हेरी जर लपवलं त्याचे बॉडीगार्ड स्टडी आणि हार्ड. स्टेप सेकंड मध्ये स्टडी हार्ड सामायिक शोधा. स्टडी आणि हार्ड सामायिक शोधा. मग स्टडी कुठे आहे? हे इथं. हार्ड कुठे आहे? इकडं. स्टडी इथं म्हणजे 1 व 3 वरून. स्टडी कुठे येणार? 1 व 3 वरून. 1 व 3 वरून स्टडी. स्टडी लेफ्टला काय? 7 8 6 6 4 5 म्हणजे 6. स्टडीसाठी 6. परत हार्ड कुठे आहे? 1 आणि 2 मध्ये. मग हार्ड साठी लिहायचं 1 व 2 वरून. बरोबर आहे. 1 व 2 वरून. मग राईट साईडला हार्ड, लेफ्ट साईडला काय? 8 म्हणजे 1 व 2 वरून हार्ड साठी 8. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? की व्हेरी पहिल्या वाक्यात आहे तर स्टडीला काय भेटलं? पहिल्या वाक्यात स्टडीला 6 भेटलं आणि हार्डला 8 भेटलं. म्हणजे उरलं काय? उरलं काय? 7 म्हणजे 7 ला व्हेरी येणार उत्तर 7. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा.
क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. शेवटचं उदाहरण बघायचं आपल्याला, बरोबर? खूप प्रॅक्टिस झाली आहे आणि तुम्हाला याच्यात कुठेही काही अडचण येणार नाही. चला शेवटचं उदाहरण बघूया. काय विषय सर शेवटचा? शेवटचं उदाहरण पुढच्या पेजवर आहे. चलो, किती नंबर? 10. नाही सर, मागच्याच पेजला आहे. चला मग शोधू त्याला. कुठं गेला तो? कुठं गेला तो? कुठं गेला तो? कुठं गेला तो? इकडे आला तो. इकडे आला तो. यस सर, शेवटचं उदाहरण आहे. लिहून सांगा. लिहून सांगूया. उत्तर तालिकेकडे बघू नका. चला, काय विषय? एका 8-5 गुड स्वीट फ्रूट. चला यालाच नाव देऊ 1 नंबर. हा, याला नाव देऊ 2 नंबर आणि याला नाव देऊ 3 नंबर. स्वीट काढायचं. स्वीट. स्वीट 1 नंबर मध्ये दाखवा त्याला. मग गुड आणि फ्रूटचं उत्तर पाहिजे. मग गुड कुठे आहे? पहिल्यात व दुसऱ्यात. इथं लिहितो. तुम्हाला उत्तर पाहिजे गुड फ्रूटचं. गुड आहे 1 व 2 मध्ये. मग 1 व 2 मध्ये गुड आहे आणि डावीकडं काय 8 आहे, म्हणजे येणार उत्तर गुड साठी 8. फ्रूट कुठे आहे? फ्रूट. गुड फ्रूट. तुम्हाला उत्तर कशात पाहिजे? गुड आणि फ्रूटचं. मग फ्रूट कुठे आहे? फ्रूट 1 व 3 मध्ये. 1 व 3 मध्ये. 1 आणि 3 मध्ये फ्रूट आहे, तर फ्रूट आणि फ्रूट. तर 8, 5, 1, 3, 4, 1 म्हणजे 1. फ्रूटसाठी काय येणार? 1. गुडसाठी 8, फ्रूटसाठी 1. गुडसाठी 8, फ्रूटसाठी 1 म्हणजे 5 कुणासाठी? स्वीटसाठी. तर स्वीट म्हणजे 5. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा म्हणजे 10व्याचा येणार बी. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. हे सर्व उदाहरणं कुठे भेटणार तुम्हाला? आज टेलिग्रामला भेटणार. टेलिग्रामला जायचं आहे, जॉईन करायचं आहे. आणि हो, स्वप्न असेल वर्दी, बॅचेस घ्यायच्यात गर्दीतून वर्दी. बुद्धिमत्ता 1.0. खूप खूप धन्यवाद.